हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुपर कोचिंग. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे जी एमपीएससी संयुक्त गट क पूर्व परीक्षा झाली होती आणि त्याची फायनल आन्सर की आहे आयोगाने तातडीने दुसरी की ही ऍड केलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही दिवसापासून जो प्रघात पडलाय की आयोग काय करते, आपले आन्सर चेंज करत नाही. ठीक आहे. आणि सेम इथं झालंय की आयोगाने हरकती खूप साऱ्या स्वीकारल्या, मात्र एका आन्सरला काय केलंय, चेंज केलं आहे आणि एक प्रश्न कॅन्सल केला आहे. त्याचे रिझल्ट काय आहेत यावर बोलू. त्याच्यानंतर तुमच्या कट ऑफवर कसा फरक पडणार आहे हे बघूया. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा की मग फायनल आन्सर की मध्ये कट ऑफ कसा मोजायचा हे सर्वात महत्वाचं. आणि आता तयारी कोण करायची, म्हणजे आता मेल जर करायची असेल तर कोण करायची आणि आमच्या स्कोरचा काय होईल, या सगळ्या गोष्टीवर आता इत्थंभूत आपण चर्चा करूया. तर चला लक्ष द्या व्यवस्थित. आपण बघूया की आयोगाची की आउट झाली. ठीक आहे. बघा, हा जो प्रश्न होता, ठीक आहे, बॉल बिअरिंग, आणि बऱ्याच साऱ्या पोरांनी हे म्हटलं होतं की सर हा प्रश्न तर चेंज व्हायला पाहिजे. ठीक आहे. जे बॉल बिअरिंग असतात या यंत्रामध्ये, याचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण बल कमी करण्यासाठी होतोय. ठीक आहे. तर बघा, आयोगानं सुरुवातीला फर्स्ट की जी होती, ठीक आहे, फर्स्ट की, या फर्स्ट की मध्ये आयोगाने जे उत्तर दिलं ते लोटन म्हणजे रोलिंग फ्रॅक्शन. ठीक आहे. आणि आता याचा आन्सर आता आयोगाने चेंज केलाय आणि आयोगाने उत्तर चेंज करून काय सांगितलंय, जे फ्रिक्शन होत आहे ते कोणतं फ्रिक्शन आहे, ते म्हणजे सरकी किंवा स्लायडिंग फ्रिक्शन. ऑब्वियस आहे, बॉल बिअरिंग काय करत असतं, स्लायडिंग फ्रिक्शन कमी करत असतं, त्यामुळे हा चेंज झाला. क्लिअर. आता याचा इम्पॅक्ट काय होईल हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. नंबर 2, दुसरा एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे कार्बन सल्फाइड डायसल्फाइडचा उपयोग कशासाठी. दोन्ही सायन्सचे क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं. कार्बन डायसल्फाइडचा उपयोग, ठीक आहे, आयोगाने हा प्रश्न काय केलाय, हा प्रश्न केलाय कॅन्सल. ठीक आहे. हा प्रश्न कॅन्सल केला कारण त्याचे मल्टिपल युजेस आहे. सो त्यामुळे आयोगाने त्याचं काय केलं आहे, उत्तर चेंज केलं आहे. मग आता सर याचा आमच्या यावर काय फरक पडेल, तर बघा लक्ष द्या, समजून घ्या की समजा हे दोन्ही प्रश्न मी अटेम्प्ट केले होते आणि ह्या प्रश्नाचं उत्तर माझं ऍज इट इज आहे. लक्षात ठेवायचं, माझं या प्रश्नाचं उत्तर ऍज इट इज आहे. ठीक आहे. तर आणि दुसरा जो प्रश्न आहे, दोन पॉसिबिलिटीज बनतात, मी तुम्हाला सांगतोय, 67 नंबर आणि 69. बघा, 67 नंबरचं उत्तर जे आहे, 67, याचं उत्तर काय झालं, चेंज झालं. ठीक आहे. आणि 69 आहे, हा काय झाला, रद्द झाला. सर आता आमचा फायनल कोर्स स्कोर कसा मोजायचा, तर बघा, तीन चान्सेस बनतात. पहिला माझा चान्सेस मी तुम्हाला सांगतो की समजा माझं असं झालं की हे उत्तर माझं चेंज झालं. जर चेंज झालं असेल आणि माझा स्कोर जर 69 असेल, तर मी काय करेल, आता ते उत्तर चेंज झाल्यामुळे यामधून काय करेल, समजा असं म्हणजे की 60 माझा स्कोर आहे, 60 स्कोर आहे. किती आहे माझा स्कोर, 60 आहे. आणि आता इथे काय झालं, चेंज झालं माझं उत्तर, म्हणजे माझं पहिले राईट होतं, आता रॉंग झालं. पहिले माझं काय होतं, पहिल्या की नुसार, फर्स्ट की नुसार माझं उत्तर हे राईट होतं आणि आता माझं उत्तर जे झालं सेकंड की नुसार हे रॉंग झालं. मी काय करेल माहितीये का, मी माझ्या स्कोर मधून मायनस करेल, किती स्कोर, 125, हा काय करेल मायनस करेल 1.25. का बरं माहितीये का, कारण की मला पहिले एक बरोबर मिळाला होता या प्रश्नाचा, मात्र आता हा चुकल्यामुळे माझे -25 जाणार आहे. सो माझा मी मायनस करेल 1.25. सेकंड पॉसिबिलिटी, याच प्रश्नाबद्दल काय झालं, माझा स्कोर होता 60, पहिल्या वेळेस माझं उत्तर रॉंग होतं आणि आता माझं उत्तर राईट आलं आहे. ठीक आहे. आता माझं काय होणार आहे, मला फायदा होणार आहे 1.25चा, कारण की पहिले मायनसचे 25 गेले होते, आता राईट बरोबर आला. सो तो काय होईल, मायनसला आपण प्लस मध्ये कन्सिडर करू. ठीक आहे. आणि इथे एवढा स्कोर तुम्हाला वाढवावा लागेल. समजलंय, क्लिअर. इतका स्कोर तुम्हाला वाढवावा लागेल कारण मायनस झाला होता ना मागच्या वेळी. ठीक आहे. प्लस वाढवावा लागेल. आता दुसरी केस, हा प्रश्न रद्द झाला आणि तो जर तुमचा बरोबर असेल तर काय करा, बरोबर जर असेल तर मागच्या वेळेस फर्स्ट की नुसार समजा 60 स्कोर आहे तुमचा आणि हा प्रश्न फर्स्ट की नुसार तुमचा राईट होता. ठीक आहे. आता तर रद्दच झालाय, तर तुम्ही काय करा, एक मार्क्स मायनस करा, एक मायनस करा. आणि जर आता हा प्रश्न तुमचा चुकीचा होता फर्स्ट की नुसार, म्हणजे फर्स्ट की नुसार हा प्रश्न तुमचा चुकीचाच होता, ओके, आणि आता रद्दच झालाय, तर तुम्ही काय करा,
तुमच्या स्कोर मध्ये 0.25 प्लस करा, कारण की तुमचे मायनस मार्क्स हे काय झाले त्या ठिकाणी चेंज झाले. तर अशा प्रकारे तुमच्या कीला तुम्ही हँडल करू शकता. येते का लक्षात? हे सर्वात महत्वाचे बदल आहे. आणि परत एकदा सांगतो की सर मग अशा दरम्यान सेफ स्कोर किती पकडायचा, किती कन्सिडर करायचा सेफ स्कोर, तुम्ही परत एकदा सांगेल. गर्ल्स जे 46 प्लस आहेत त्यांनी अभ्यास करायला हरकत नाही, आणि बॉईज जे 48 प्लस वगैरे आहेत त्यांनी अभ्यास करायला काहीही हरकत नाही. ठीक आहे. सो असे हे काय आहेत, असे मायनर चेंजेस आहेत. सो त्याच्यामुळे फारसं काही डोक्याला ताप देऊ नका आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि एकदा केलेला मेन्सचा अभ्यास कधीही वाया जात नसतो. तुम्ही डोक्यातूनच काढा की मी मेन्सचा अभ्यास केला होता तो वाया गेला नाही. सरळ सेवेला तरी काम येईल, इंग्लिश मराठी होऊन जातं, किंवा पुढे मेन्स देणार का आपण, आपला प्रवास संपला पुढे. तर त्याच्यामुळे स्कोर कमी झाला जास्त झाला हे मॅटर करत नाही. आणि एक दुसरी गोष्ट, सेकंड की नुसार तुमच्या स्कोर मध्ये काय काय चेंजेस झाले हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडींग.